नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 7 इंचाच्या बाहीचं कटिंग करणार आहोत। तर 7 इंचाच्या बाहीचं कटिंग करताना कॅप हाईट किती घ्यावी, त्याचबरोबर कोणत्या साईजला बाहीची रुंदी किती घ्यायची आणि बाहीला आकार देताना दोन्ही भागामधलं अंतर बरोबर किती इंच असावं, ज्यामुळे आपली बाही कटिंगचे आकार बरोबर येतील। ते जर आकार बरोबर आले, बाहीचे आकार जर बरोबर आले पाठीमागचा आणि समोरचा, तर त्यामुळे आपल्या बाहीमध्ये चुना पडत नाहीत किंवा बाहीवरती खेचली जात नाही। बऱ्याच जणींना बाहीचा हात वरती केल्यास नंतर बाहीवरती खेचली जाते किंवा बाहीमध्ये भरपूर चुना पडतात। तर परफेक्ट आकार दिला तर तोही प्रॉब्लेम होणार नाही। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 7 इंचाची बाही आहे। बाही आणि साईज आपली 40 साईजची बाही आहे। 40 साईजचं ब्लाऊज आहे आपला आणि बाहीची उंची 7 इंच आहे। तर त्याप्रमाणे आपण इथं बाहीचं कटिंग करायचं आहे। तर सुरुवातीला तुमचा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे का बिगर अस्तरचा आहे हे जाणून घ्यायचं आहे। बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला इथं 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। आता आपला हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे, मार्जिन किती घेतलं आपण? 1.5 इंच घेतलं। त्याचबरोबर बाहीची उंची किती आहे आपली? 7 इंच बाहीची उंची आहे। बाहीची उंची टाकली आपण इथं 7 इंच। आता आपल्याला वरच्याही साईडला बघा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। हे मार्जिन वरच्या साईडला घ्यायचं आणि हे मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे मार्जिन आहे आणि हे जे आहे ती बाहीची रुंदी आहे। याप्रमाणे आपण इथं असं मार्क करून घेऊया। आता बघा इकडच्याही साईडला वरती आपण मार्क करण्याऐवजी आता आपल्याला काय करायचं आहे, बाहीची रुंदी 7 इंच घ्यायची आहे इथपर्यंत आणि 7 इंचाला हे मार्किंग करायचं आणि वरच्या बाजूलाही आपण हे असं मार्क करून घेऊया। म्हणजे आपली हे मार्क करून घेऊया आपण। आता आपण हे केल्याच्या नंतर हा झालेला आहे आपण बाहीची उंची झालेली आहे। ही बघा, ही बाहीची उंची 7 इंच आणि हे त्यामधलं 1.5 इंच मार्जिन। आपण आणखीन बाहीची रुंदी घेतलेली नाही, फक्त आपण बाहीची उंची प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेला आहे। 7 इंच बाहीची उंची, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे। 40 साईजचा ब्लाऊज आहे। तर आपल्याला छातीचा चौथा भाग 10 इंच घ्यायचा आहे। 10 इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला। तुमचा बाही जेवढ्या साईजची आहे तेवढ्या साईजचा तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। कुठल्याही साईजची बाही असू द्या, छातीचा चौथा भाग आपल्याला बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे। हा फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक साईजच्या बाहीसाठी वापरला तर तुमची बाही कटिंग कधीही चुकणार नाही। 100% परफेक्ट अशी बाहीची तुमची कटिंग आहे ती बरोबर येईल, जोडताना कमी जास्त होणार नाही। त्यामुळं छातीचा चौथा भाग हा बाही रुंदीसाठी आपल्याला घ्यायचा आहे। तर बघा इथं मी 10 इंच घेतलेला आहे बाहीची रुंदी। 10 इंचाला इथंही मार्किंग केलं आणि हे पॉईंट आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत बाही रुंदीचे। आता बघा हे इथलं मार्किंग आपण वरपर्यंत घेऊन येऊयात। ठीक आहे। आता बघा इकडचं ही मार्किंग आपण मार्जिनचं वरपर्यंत घेऊयात। आता बघा 6.5 इंचाच्या पुढच्या जी बाही आहे, म्हणजे 6.5 पर्यंत आपण वेगवेगळं कॅप हाईट घेतो। 6.5 इंचापेक्षा पुढची जी बाही आहे म्हणजे 6.5, 7, 8, 9, 8.5, 9.5, 10, 11, 10.5, 11.5 जितकी असेल त्याला 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। म्हणजे कंपल्सरी 6.5 इंचाच्या पुढच्या ज्या बाही कटिंग आहे त्यांच्यासाठी 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। आपली बाही कटिंग 7 इंचाची आहे, तर आपण इथं 3.5 इंच कॅप हाईट घेतलेला आहे। 3.5 ला एक मार्क केलं। 3.5 ला मार्क केल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे, 2 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच किंवा 2 इंच घेतलं तरी चालतं। आपण इथं 2 इंच घ्यायचं आहे। आपली बाहीचे आकार बरोबर येतात। 2 इंच घेतलं। आता खालच्या साईडला आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत। 1 इंचाला एक मार्किंग, 2 इंचाला एक मार्किंग, 2 मार्किंग करायचे आहेत। 1 इंचाला एक मार्किंग केली आपण, ही 1 इंचाची मार्किंग, ही 2 इंचाची मार्किंग। 2 आकार देण्यासाठी आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीचा आकार देण्यासाठी आपल्याला पेपर असा क्रॉस करून घ्यायचा थोडासा आणि इथून सुरुवात करायची। म्हणजे हे 1 इंचाचा पॉईंट आहे ना, इथून सुरुवात करून ह्या पॉईंटकडे यायचं आहे आपल्याला। बघू शकता आता बघा मी कशा पद्धतीने आकार देते। अशा पद्धतीने हा खालच्या हाताने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा असा आकार दिला ना तर बाही आपली परफेक्ट आकार येतो बाहीचा। अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। पहिला आकार झालेला आहे हा।
आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची आहे. त्यासाठी आणखीन काय ट्रिक वापरायची ते मी तुम्हाला सांगते. आता काय करायचं, जे आपण इथं खाली 2 इंच घेतलं ना, कॅपाईट 3.5 इंच घेतला आणि परत खाली 2 इंच घेतलं होतं ना, हे 2 इंच, हे 2 इंच, तिथून खाली आपल्याला बरोबर 2.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा असं. कुठून घ्यायचं तर कॅपाईटच्या खाली आपण जे 2 इंच घेतलं त्या 2 इंचाच्या पॉईंटपासून खाली 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच घेतल्यानंतर बरोबर इथं अर्धा इंचाला आकार द्यायचा आहे. हा असा अर्धा इंच माप घेऊन आकार दिला म्हणजे बाहीमधलं अंतर जे आहे ते परफेक्ट येतं आणि ते अंतर परफेक्ट आल्यामुळं ब्लाऊज जो आहे तो आपला बाहीमध्ये परफेक्ट बसतो. म्हणजे चुना पडत नाहीत किंवा खेचलीही जात नाही. परफेक्ट आपली बाहीची आकार येतात. इथं एक मार्किंग केलं आपण अर्धा इंचाला. आता आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट फक्त तिन्ही पॉईंट आकारामध्ये जॉईंट करायचे म्हणजे बाहीचा आकार आपला पानासारखा परफेक्ट येईल. पानासारखा आकार आला की समजायचं की आपली बाहीचा आकार आहे तो बरोबर आलेला आहे. बघू शकता हे इथपर्यंत घेतलं आणि हे जे आहे ते परत आपल्याला इकडं घेऊन जायचं आहे. असं जुळवत घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं पानाचा आकार आला ना तर बाहीची कटिंग आपली परफेक्ट आलेली आहे. आता बघा बाही आपली 10 इंचाची आहे तर 7 इंच आपलं दंडघेर आहे. दंडघेर प्लस मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला मार्क करायचं आहे. नेहमी हे क्रॉसच मार्किंग करायचं. सरळ मार्किंग केलं तर फिटिंग बिघडते बाहीची. हे एवढं अंतर आपलं बाहीमध्ये फिटिंगमध्ये एक्स्ट्रा येतं त्यामुळे बाही एकदम चुकल्यासारखं होऊन जातं. पूर्ण फिटिंग बरोबर येत नाही, सरळ टीप येत नाही फिटिंगची. त्यामुळं दंडघेर घ्यायचा आपला, हा दंडघेर घ्यायचा, दंडघेरला मार्किंग करायचं प्लस आपलं ब्लाऊजमधलं 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि हे कॅपाईटचा पॉईंट आहे तिथून खाली असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं म्हणजे आपली बाहीची फिटिंग आणि ब्लाऊजची फिटिंग एकदम सरळ रेषेमध्ये येते. हे झालेलं आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता बघा हे क्रॉस कट करायचं. आता दोन्ही पार्ट आपल्याला 2 इंचापर्यंत सुरुवातीला कट करायचे आणि त्यानंतर बाहेरचा आकार जसा आहे तसा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा आकार कट झाला. आता बाही उकलून घ्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला जो हा आकार आहे आपण दिलेला बघू शकता हा आकार असा कट झाला पाहिजे. ह्यामुळं काय होतं बाहीची कटिंग एकदम परफेक्ट येते. बघू शकता बाहीचे आकार तुम्ही असे खोलगट आला पाहिजे. हा समोरचा भाग खोलगट भाग असतो तो आपण समोर लावतो आणि हा भाग आहे तो आपण पाठीमागच्या बाजूला लावतो. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग केलं ना तर बाही कटिंग आपली परफेक्ट येते. आकार बघा आणि बाही रुंदीलाही कमी पडत नाही. बाही जॉईंट करताना नेहमी मध्यापासून बाही जॉईंट करायची आणि हा खोलगट भाग आहे तो समोरच्या बाजूला लावायचा. बाही जोडताना मध्य भागापासून जोडायची, कडेने बाही कधीही जोडायची नाही. अशा पद्धतीनं आपण इथं 40 साईजच्या ब्लाऊजसाठी 7 इंचाच्या बाहीचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे. आकार बघू शकता एकदम व्यवस्थित असे आकार आलेले आहेत. अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची बाहीची रुंदी काढा. छातीचा 4था भाग घ्या म्हणजे बाही रुंदी परफेक्ट येईल. आणखीन माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये प्रश्न नक्की विचारा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.